मलेशिया ट्रुली एशिया अशी मलेशियाची जाहिरात आपल्याला जागोजागी दिसते. मग मलेशियासारख्या देशामध्ये बघण्यासारखं नेमकं काय काय आहे लक्षणीय, जे पहिल्यांदा जाणाऱ्या पर्यटकाला आकर्षून घेईल? मलेशियासुद्धा तसाच आहे. म्हणजे या 4 देशांबद्दल बोलावं तितकं थोडं आहे की मलेशियामध्ये खरं काय होतं तर त्यांच्याकडे एकच एक छोटीशी टेकडी आहे जिथे गेंटिंग हायलँड वसलेलं आहे. म्हणजे हायलँड्स म्हणतात ते त्याला, आणि गेंटिंग हायलँड्स वसलेलं आहे आणि तिथे कसिनो सिटी म्हणून ती निर्माण झाली. खरं तर म्हणजे ह्या देशाच्या बाबतीत इस्लामिक कंट्री आहे. कसिनो किंवा अल्कोहोल हे वर्ज्य आहे, निषिद्ध आहे. तरीसुद्धा ह्या देशाने टुरिझमचं महत्त्व ओळखून कसिनोला परमिशन दिली आणि कसिनो असल्यामुळे इतर देशांमधनं आणि खास करून चायनामधनं प्रचंड संख्येने टुरिस्ट तिथे जातात. म्हणजे तुम्हाला भारतीय पर्यटकांना, कारण आपल्याकडे कसिनोसाठी जाणारा तेवढा जास्त वर्ग नाही आहे चायनाच्या कंपॅरिझनमध्ये, त्याच्यामुळे सॅटर्डे संडे किंवा फ्रायडे सॅटर्डे संडे या ठिकाणी तुम्हाला ॲकोमोडेशन मिळायला त्रास होतो. इतका प्रचंड प्रमाणात टुरिस्टचा फ्लो हा चायनामधनं तिथे येत असतो. म्हणजे आपला धर्म किंवा आपली संस्कृती ही बाजूला ठेवून देशाच्या विकासासाठी टुरिझम जर करायचं असेल तर त्याच्यासाठी एक असं काहीतरी अट्रॅक्शन आणायला पाहिजे की ज्याने टुरिस्ट येईल, इंटरनॅशनल टुरिस्ट येईल. कारण देशातला टुरिस्ट देशात फिरण्याने देशाचं फारसं भलं होत नाही, फॉरेन एक्सचेंज आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांनी निषिद्ध असताना सुद्धा त्यांनी कसिनोवर आपल्या देशाला पुढे आणलं. आणि एकदा त्यांनी म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी ठरवलं की आपला देश टुरिझमच्या दृष्टीने पुढे आणायचा. आणि त्यावेळी म्हणजे साधारण एक 15 वर्षापूर्वीचा काळ आहे, त्यावेळी त्यांनी ठरवलं की काय स्लोगनने पुढे यायचं. आणि त्यावेळी मलेशिया ट्रुली एशिया म्हणजे त्यांनी अशी काही स्लोगन निवडली की संपूर्ण एशिया हे आपल्या मुकुटात बसवून घेतलं. हो ना. हां, म्हणजे मुकुटमणी करून टाकला. ह्याला म्हणतात ॲग्रेसिव्हनेस. हा ॲग्रेसिव्हनेस आपण त्यांच्याकडनं घेतला पाहिजे. आणि त्यांनी मलेशिया ट्रुली एशिया करत ही ॲड त्यांनी फक्त भारतात नव्हे तर जगात सगळीकडे दाखवली. म्हणजे तुम्ही कधीही युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये टी व्ही ऑन केला तर तुम्हाला ही जाहिरात दिसायची, मलेशिया ट्रुली एशिया. आणि ज्यावेळी युरोप किंवा अमेरिकेच्या पर्यटकाला एशियामध्ये जायचं आहे तेव्हा त्याला पहिल्यांदा तेच डोक्यात येतं की मलेशिया ट्रुली एशिया. आणि त्यांनी मग खरोखर पुन्हा एकदा तेच केलं. आणि हे देश एकमेकांची कॉपी करतायत. इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, हॉटेल्स पाहिजेत, एज्युकेशनल हब पाहिजे, तुमच्याकडे कम्प्युटर्स आणि या बाबतीतलं सगळं अत्याधुनिक सगळं असलं पाहिजे, तुमच्याकडे सिलिकॉन व्हॅलीसारख्या सिटीज बसल्या पाहिजेत. हे सगळं त्यांनी एखाद्या छापील ह्याच्यासारखं दुसऱ्या देशांनी जे केलं ते त्यांनी केलं. आणि त्याच्यामुळे आणि मग त्यांनी त्यांची जी पेनांग, लंकावी ह्या वेगवेगळ्या जे छोटी छोटी आयलंड्स आहेत किंवा हे आहेत ही त्यांनी वसवली. कारण पुन्हा प्रत्येक देशाला पर्यटकाने एकदा येऊन चालणार नाही आहे, त्यांनी परत परत यायला पाहिजे, ही त्यांची मानसिकता आहे. आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि मग त्यांनी विमानांचं जाळं वसवलं. त्यांनी लो कॉस्ट एअरलाईन आणली. म्हणजे एअर एशिया ही मलेशियाची एअरलाईन, हिने क्रांती घडवली. त्याच्यामुळे इंटरनली आणि बाहेरचा सुद्धा पर्यटक हा कमी पैशात त्याला देशाचं दर्शन व्हायला लागलं. म्हणजे इंटरनल ट्रॅव्हल त्यांनी स्वस्त करून टाकला ह्या लो कॉस्ट एअरलाईनमुळे. सो ह्या सगळ्या गोष्टी मलेशियालासुद्धा खूप हे झाल्या. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपण जर बघितलं तर मलेशियामध्ये येणाऱ्या पर्यटकांची वर्षाची संख्या 2.5 कोटी आहे. 15 वर्षात केलेला हा चमत्कार आहे. म्हणजे ऐकावं तितकं थोडं अशी परिस्थिती झालेली आहे. पण आता पर्यटकाच्या दृष्टीनं काही प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात की आपण असं नेहमी काव्यात्म भाषेमध्ये म्हणजे गुलजारजींनी म्हटलेले शब्द आहेत ते की कल्पनेला काही व्हिसा लागत नाही आणि स्वप्नांना पासपोर्टची अजिबात गरज नाही. हे जरी म्हटलं तरी परदेशात जायचं तर पासपोर्ट पाहिजे, व्हिसा पाहिजे. मला हे सांग की हे व्हिसा आणि पासपोर्टचे सोपस्कार या सगळ्या देशांमध्ये थोडेसे कठीण आहेत का? आणि मुख्य म्हणजे या देशांमध्ये जाताना सोबत विशिष्ट अशी रक्कम ठेवायला लागते का? त्या संदर्भात काही कायदे कानून बदललेले आहेत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे चलन नेहमीचा प्रश्न की कुठं विकत घ्यावं? भारतात विकत घ्यावं, आपल्या एअरपोर्टवर घ्यावं, तिकडे गेल्यानंतर घ्यावं? हा प्रश्न आहेच. आणि वीणा, माझ्या मनात एक प्रश्न आहे की आपण सिंगापूरहून मलेशियाला, मलेशियाहून थायलंडला, मग हाँगकाँगला असा प्रवास करताना प्रत्येक ठिकाणचं थोडं थोडं चलन आपल्याकडे जमतं. मग ते या देशांमध्ये परस्पर वापरता येतं का? मोठा प्रश्न आहे तुमचा. त्याच्यामुळे मी असं तुकड्या तुकड्यांनी उत्तरं देते. या साधारणपणे साऊथ ईस्ट एशियाला जाणं म्हणजे ही बहुतेकांची पहिली परदेशवारी असते. त्याच्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की आता आपल्याला पासपोर्टची गरज लागणार आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की आता जग खूप जवळ आलेलं आहे, आपल्या आवाक्यात आलेलं आहे, आम्ही त्याच्यासाठी मदत करतोय. ह्या सगळ्याचा विचार करता प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने
पासपोर्ट हा काढून ठेवला पाहिजे. खरंय. कधी आपल्याला पटकन जायला मिळेल किंवा तशी संधी येईल हे सांगता येत नाही. मग पासपोर्टसाठी अडू नये. बरं, आता पासपोर्ट मिळण्याची प्रक्रियासुद्धा सोपी झालेली आहे. कमी दिवसात पासपोर्ट मिळायला लागलेले आहेत आणि खूप चांगल्या तऱ्हेने त्यात सुधारणा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पासपोर्ट हा आपल्या देशाचा म्हणजे एक पारपत्र ज्याला म्हटलं जातं की एक परवाना आहे आपल्याकडे आणि तो प्रत्येकाकडे असणं म्हणजे त्याची भारतीय असल्याची सगळ्यात चांगली ओळख आहे. अगदी आणि खरं. ती परदेशी जायला मिळो ना मिळो प्रत्येकाने ते आय कार्डसारखंच जवळ ठेवलं पाहिजे. प्रत्येकाने तो बनवून घेतलेला असला पाहिजे. मला माहिती आहे थोडंसं क्लिष्ट आहे पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया, पण एकदा ती केली ना की आपल्या हातात पासपोर्ट राहतो. आपण कधीही निघू शकतो. आता कधीही म्हणजे कसं, आता तुम्ही जसं मगाशी म्हणालात की एकदा पासपोर्ट आहे आणि मला असं वाटलं किंवा माझ्या घरात माझ्या मुलांनी हट्ट धरला की नाही आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे, पासपोर्ट नाही म्हणून अडत नाही. मग आपण कुठे पटकन जाऊ शकतो. समजा आता 4 दिवसांची एखादी सुट्टी मिळाली अचानक आणि पैशाचा प्रश्न नाही आहे आणि आपल्याला पटकन जावंसं वाटतंय, तर मग थायलंड आणि हाँगकाँग हे दोन देश हे साऊथ ईस्ट एशियामधले असे देश आहेत की ज्यांच्याकडे ऑन अरायव्हल विजा आहे. ऑन अरायव्हल विजा म्हणजे काय, आधी विजा म्हणजे काय ते सांगते. विजा म्हणजे त्या देशाने आपल्याला भारतीय माणसाला किंवा मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रीयन माणसाला त्याच्या देशात येण्यासाठी दिलेली परवानगी. ओके, ही परवानगी ही आयदर तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिली जाते त्या एअरपोर्टवर किंवा जाण्याच्या आधी इथून त्यांच्या ज्या कॉन्स्युलेट्स असतात त्यांच्याकडनं हा विजा करून घ्यावा लागतो. सो हाँगकाँग आणि थायलंडमध्ये जाताना तुम्हाला आधी विजा इथे म्हणजे थायलंडचा विजा आधी इथे करता येतो, पण तिथे ऑन अरायव्हलसुद्धा मिळतो. आता ऑन अरायव्हल मिळण्यासाठी काय लागतं तर तुम्ही तिथे गेल्यानंतर त्यांचा एक फॉर्म भरावा लागतो. त्यांनी जर चौकशी केली तर तुमच्याजवळ माणशी $700 असावे लागतात. बरं. आता तशी ही अमाऊंट मोठी आहे. हो. म्हणजे आम्ही थायलंडची सहल 40 ते 45 हजारापासून 60 हजारांपर्यंत देतो, पण हे $700 म्हणजे जवळजवळ एक 50 हजाराची रक्कम ही तुमच्याकडे ठेवायला ते सांगतात. आता ह्याच्यात सुद्धा त्यांचा भाग आहे की ते म्हणतात की एकतर तुमच्याकडे तुमच्या त्या टूरसाठी खर्च करण्याइतकी पैसे हवे असायला हवी तुमच्याजवळ, म्हणून ते म्हणतात. आणि दुसरा आणखी एक भाग आहे की तुम्ही तुमच्याजवळ पैसे असल्यानंतर त्या देशामध्ये शॉपिंगसाठी एवढं मुबलक प्रमाणात सगळं काही उपलब्ध आहे की तुम्ही थोडं तरी शॉपिंग करता. म्हणजे शेवटी देशाच्या इकॉनॉमीमध्ये तुम्ही हातभार लावता. खरंय. असं त्यांनी केलेलं आहे. सो एवढे पैसे तुमच्याजवळ ठेवावे लागतात. मग आम्ही काही पर्यटकांना काय सांगतो की ज्यांना शॉपिंगच करायचं नसतं तर मग ते पैसे ते घेऊन जाऊ शकतात, ॲज अ प्रिकॉशन म्हणून ठेवू शकतात आणि आल्यानंतर परत ते आपण आपल्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो. त्यात थोडंसं आपलं नुकसान होत असेल. थोडंसं नुकसान होतं त्याच्यात, पण शेवटी तुम्हाला त्या नुकसानीपेक्षा त्या टूरनंतर जे काही पदरात पडलेलं असतं ते खूप कमी पैशात तुम्हाला खूप काही मिळालेलं असतं. असं आहे. त्याच्यामुळे त्या व्हॅल्यू फॉर मनीसाठी दिलेली थोडीशी व्हॅल्यू असं आपण त्याचं वर्णन करू शकतो. आणि निश्चितपणे त्या देशाचा तो नियम आहे तो पाळणं हे आपलं कामच आहे. वीणा, मला इथं आणखी लागून एक प्रश्न विचारावासा वाटतो की आपल्याला तिथं गेल्यानंतर आपण जे काही पाहतोय ते आपल्या घरच्या माणसांना सांगावंसं वाटतं किंवा आम्ही पोहोचलो बाबा, आम्ही निघतोय बाबा, अशा तऱ्हेचे फोन अगदी अपरिहार्य असतात. मग फोनसाठी सिम कार्ड घेणं आलं, मग ते इथंच घ्यायचं भारतामध्ये की तिथं पोहोचल्यानंतर तिथं घ्यायचं? हां, म्हणजे प्रत्येक देशावर हे अवलंबून असतं. म्हणजे युरोपकडे जाताना आम्ही म्हणतो की नाही तुम्ही इथून कार्ड घेऊन चला, पण तेच साऊथ ईस्ट एशियाकडे जाताना आम्ही काय म्हणतो पर्यटकांना तर इथून अजिबात तुम्ही कार्ड घेऊ नका, तुमचा फोन तुमच्याजवळ असू दे. तुम्हाला जर तुमचं लोकल म्हणजे इथलं भारतातला फोन जर वापरायचा असेल तोही तुमचा जर बिझनेस फोन असेल किंवा आणखी काही असेल तर तो तसाच ठेवा. दुसरा एक नुसता फोन सोबत घ्या आणि तिथे गेल्यानंतर तिथलं लोकल कार्ड तुम्ही तुमच्याकडे घ्या. बरं. इथून न्यायची गरज नाही. तिथे लोकल कार्ड्स अगदी मुबलक प्रमाणात आहेत, त्यात स्वस्त आहेत आपल्या इथल्या कॉलपेक्षा आणि तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला तिथलं कार्ड हे जास्त सोयीचं आहे. इथून अजिबात नेऊ नका असा मी सगळ्यांना सल्ला देईन. ह्या 4ही कंट्रीजमध्ये तुम्हाला फोनचा अजिबात प्रॉब्लेम नाही. तुम्ही मगाशी जसं विचारलं की करन्सीचं काय, हो ना. तर आपण ह्या 4 देशांविषयी बोलतोय प्रामुख्याने आणि त्याच्या प्रत्येक देशाची करन्सी वेगळी आहे. त्याच्यामुळे थायलंडमध्ये गेलो तर आपल्याला थाय बाथ द्यावे लागतात, मलेशियामध्ये गेलो तर मलेशियन रिंगेट आहेत, सिंगापूरमध्ये गेलो तर सिंगापूर डॉलर्स आहेत आणि हाँगकाँगमध्ये गेलो तर हाँगकाँग डॉलर्स आहेत.
सो आता ह्या 4 करन्सीज असल्यामुळे आम्हाला ॲक्च्युली प्रॉब्लेम येतो तर सहलीचा खर्च कसा घ्यायचा. कारण सहलीचा खर्च हा 2 भागात डिवाईड केलेला असतो. जो खर्च इंडियन रुपीजमध्ये असतो तो इंडियन रुपीजमध्ये घेतला जातो आणि जो तिथे गेल्यानंतर करायचा खर्च असतो तो त्या देशाच्या करन्सीमध्ये घ्यायचा असतो. मग इथे 4 देशांच्या करन्सीमध्ये तर आम्ही घेऊ शकत नाही. आम्ही एक करन्सी घेतो ती म्हणजे US$. त्याच्यामुळे इथे ज्यावेळी सहलीचा खर्च घेतला जातो हा इंडियन रुपीज आणि US$मध्ये घेतला जातो. पण तिथे गेल्यानंतर पर्यटकाला तिथल्या देशाचे म्हणजे त्यांच्याकडे असलेले US$ हे त्यांना चेंज करून घ्यावे लागतात. आयदर त्यांनी इथून निघतानाच ती करन्सी घ्यायची किंवा तिथे गेल्यानंतर ती एक्सचेंज करायची. तर ही करन्सी जी असते ही त्या देशामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला आयदर हॉटेलमध्ये मिळू शकते, एअरपोर्टला मिळू शकते किंवा मनी चेंजरकडे मिळू शकते. ह्याच्यात एक प्रिकॉशन अशी असते की बऱ्याचदा हॉटेलमध्ये हा रेट तुम्हाला कमी मिळतो. त्यामुळे शक्यतोवर ऑथोराइज्ड मनी चेंजरकडनं जर घेतली तर ती तुम्हाला चांगल्या रेटमध्ये मिळू शकते. सो हे एक लक्षात ठेवायचं असतं. आमचे टूर मॅनेजर्स जे असतात ते सुद्धा तुम्हाला त्यावेळी ती इन्फॉर्मेशन देत असतात. आता काय होतं की मंडळी खरेदी करतात सगळं आणि त्याच्यानंतर या देशातनं आपण दुसऱ्या देशात जातो. म्हणजे जेव्हा हाँगकाँग, मलेशिया, सिंगापूर ह्या सगळ्या देशांची मिळून टूर असते तेव्हा हाँगकाँगमध्ये जे पैसे तुम्ही एक्सचेंज केलेले असतात ते पैसे तुम्हाला तिथे संपवायचे असतात. कारण परत दुसऱ्या देशांमध्ये ते चालणार नसतं. मग ह्यात काय असतं की आयदर तुम्ही तो देश सोडताना तिथे करून घेऊ शकता ऑर अदरवाईज दुसऱ्या देशामध्ये गेल्यावर म्हणजे हाँगकाँगमधनं तुम्ही जर समजा थायलंडमध्ये गेलात तर हाँगकाँग डॉलर्स जे तुमच्याकडे उरलेले असतील ते तुम्ही थाय बाथमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. म्हणजे हाँगकाँग डॉलर असं कधी करायचं नाही की हाँगकाँग डॉलर परत एकदा US$मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे आणि परत US$ जाऊन थाय बाथमध्ये करायचे असं करायचं नाही. जेवढं कन्व्हर्जन कमी नंबर्समध्ये करता येईल तेवढं करायचं. 4ही देशातले पैसे दुसऱ्या देशामध्ये एक्सचेंज करता येतात. आणखी एक प्रिकॉशन ह्यात आहे म्हणजे कॉईन्स जी असतात ती त्याच देशात संपवावी लागतात. कॉईन्स तुम्हाला एक्सचेंज करून दुसऱ्या देशात मिळत नाही. त्याच्यामुळे हे सगळी माहिती त्यावेळी त्या ठिकाणी पर्यटकांना दिली जाते. पण हे महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो प्रत्येक पर्यटकाच्या की साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज ह्या सगळ्या देशांमध्ये हवामान कसं असतं. थंडी आणि पाऊस यांचा त्रास होऊ शकतो का किंवा अचानक त्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी हव्यात का, काही खबरदारी घ्याव्या लागतात का. त्यामुळे कपडे कसे असावेत, पोशाख कसा असावा आणि त्याचबरोबर भारतीय पर्यटकाचे खाण्यापिण्याचे हाल होतात का. तिकडे जी भोजन संस्कृती आहे किंवा आहार संस्कृती आहे ती आपल्यापेक्षा कशी वेगळी आहे किंवा आपल्याला कशी जवळची आहे या संदर्भात अनेक प्रश्न मनात आहेत. निश्चितपणे म्हणजे प्रत्येक पर्यटक हा तिथे मी कुठे जाणार, कुठे राहणार, काय बघणार आणि काय खाणार हे खाणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने साऊथ ईस्ट एशियामध्ये जाणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण हे जास्तीत जास्त आहे. त्याचं कारण इथे जेवणाचे हाल होत नाहीत. हां, कारण पूर्वी होतं म्हणजे पूर्वी थायलंडमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या वासानेच नकोसं व्हायचं. ते आता त्यांनीही म्हणजे आपल्याला सवय झाली त्याचबरोबर त्यांनीही ते वेगळ्या तऱ्हेने ते बाजूला काढलं. म्हणजे तिथे एक डुरियन नावाचं एक फळ आहे आपल्या फणसासारखं, अतिशय उग्र वास आहे त्याचा, खूप उग्र वास आहे. पण त्यांनी हळूहळू तो टुरिस्ट प्लेसेसकडनं बाजूला केलं आणि खरोखर आज थायलंड एक इंटरनॅशनल डेस्टिनेशन झालं आहे. आणि सगळ्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गरज आपल्या भारतीय पर्यटकाची आहे ती म्हणजे भारतीय भोजन. तुम्ही कितीही म्हणा की मला त्या देशातलं खायचं आहे, हे करायचं आहे, आपल्याला दिवसातनं एकदा वरण भाताची आठवण येतेच. आणि ज्यावेळी ग्रुपमध्ये आपण जनरल टुरिस्टला घेऊन जातो त्यावेळी हा मुद्दा फार महत्त्वाचा असतो आमच्या दृष्टीने. आणि मोठ्या संख्येने जाणारा पर्यटक लक्षात घेऊन आता सगळ्या ठिकाणी खूप चांगली मोठमोठी इंडियन रेस्टॉरंट्स झालेली आहेत ज्यांना एक ग्रुपची टेस्ट माहिती आहे. म्हणजे अगदी तुम्हाला आपल्या इथल्या भोजनावळीत खाल्ल्यासारखी टेस्ट मिळणार नाही पण बऱ्याच ठिकाणी आम्ही ती मॅच करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे भारतीय भोजन हे उपलब्ध आहे, खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्याच्यात पूर्वी असं असायचं की सकाळ संध्याकाळ आम्ही एकाच रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचो कारण रेस्टॉरंट्स कमी असायची. साधारण 15 वर्षापूर्वीचा जमाना बघितला तर आता रेस्टॉरंट्स खूप झालेली आहेत. शक्यतोवर आम्ही बघतो की समजा आपण सिंगापूरमध्ये 4 दिवस 3 रात्री राहणार असू तर आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये शक्यतोवर रेस्टॉरंट रिपीट होणार नाही असं बघतो. त्याच्यामुळे एक वेगळी व्हरायटी इंडियन जेवणामध्येच आपल्याला मिळू शकते.
त्याचबरोबर मलेशियामध्ये सुद्धा तसंच आहे, थायलंडमध्ये सुद्धा तसंच आहे आणि हाँगकाँगमध्ये सुद्धा सगळीकडे इंडियन जेवण तुम्हाला व्यवस्थित मिळतं. काही वेळा आम्ही पर्यटकांना तिथल्या वेगळ्या डिशेस द्यायचा प्रयत्न करतो. आता चायनीज जेवण म्हटलं तर इथे मिळणारं चायनीज आणि हाँगकाँगमध्ये मिळणारं चायनीज ह्याच्यात खूप फरक आहे. खरं आहे. त्याची टेस्ट जर डेव्हलप झालेली नसेल तर आपली माणसं चायनीज म्हणून ते खाऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे जो पदार्थ आपले पर्यटक खाऊ शकतील असेच पर्यटक आम्ही त्या इंडियन जेवणामध्ये किंवा एखाद्या इंटरनॅशनल बुफेमध्ये ॲड करायचा प्रयत्न करतो आणि तशी ती व्हरायटी द्यायचा प्रयत्न करत असतो. काही वेळेला मंडळींना मी पण स्वतः सांगत असते की तुम्हाला जर वाटलं की नाही मला इथलं ऑथेंटिक जेवणच जेवायचं आहे, तर ज्यावेळी आपल्याला वेळ असेल त्यावेळी सरळ टूर मॅनेजरला सांगा की बाबा आज मी जेवायला नाही आहे. कारण टूरचं जेवण बघताना जनरल टेस्ट बघावी लागते खरंय. आणि आम्हाला माहिती आहे की तिथलं ट्रॅडिशनल जेवण सगळी माणसं नाही जेवू शकत. त्याच्यामुळे ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल त्यावेळी सरळ तुम्ही जेवण स्किप करा आणि स्वतः जाऊन कुठेतरी एखाद्या ऑथेंटिक चायनीजमध्ये जाऊन खाऊन या. कारण शेवटी तुम्ही सगळेच जण परत परत त्या ठिकाणी जाणार नसता. इच्छा मारायची नाही. तुम्हाला वाटलं लोकल जेवण खायचं आहे, तुम्ही सरळ जा आणि तिथे हे करा. दुसरं एक तुम्ही विचारलं होतं ते हवामान. हवामान कसं असतं त्या ठिकाणचं या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतात जसं हवामान आहे तसंच हवामान तिथे आहे, कारण ह्या सगळ्या ट्रॉपिकल कंट्रीज आहेत. खरं. त्याच्यामुळे जे हवामान किंवा जे ऋतू आपल्याकडे आहेत तेच त्याच प्रमाणात तिथेही आहे. तिथे जरा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा अतिशय चांगला आल्हाददायक आणि सुपर पीक सीझन म्हणून गणला जातो. आपल्या दृष्टीने सुपर पीक हा एप्रिल, मे, जून होतो, कारण आपल्याकडे शाळांना सुट्टी असते त्यामुळे प्रचंड संख्येने इंडियन्स त्या ठिकाणी जातात. त्यामुळे तो सुद्धा एक त्यांचा सुपर पीक सीझन आहे. पण तो बिझनेसच्या दृष्टीने, हवामानाच्या दृष्टीने बघितला तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्याच्यात तिथलं हवामान हे जास्त चांगलं असतं. पाऊस म्हटलं तर कधीही येतो. म्हणजे सिंगापूरला किंवा थायलंडला नॅचरली एअर कंडिशन्ड असं आम्ही म्हणतो. ज्यावेळी उष्मा खूप वाढतो संध्याकाळी पाऊस पडतो. पाऊस कधीही येऊ शकतो. त्यामुळे आम्ही सुद्धा छत्री ठेवायची किंवा आम्ही तुम्हाला एक रेन पॉन्चो देत असतो विणावळचा आणि तो तुम्ही सोबत ठेवू शकता. म्हणजे ज्यावेळी साईटसीइंगला बाहेर पडता तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या बसमध्ये ठेवू शकता. पाऊस कधीही आला तर तुमच्याजवळ तो असलेला बरा असतो त्या दृष्टीने. त्याच्यामुळे हवा आणि तसं बघायला गेलं तर एप्रिल, मे, जूनमध्ये तिथे उन्हाळा असतो. पण आपण बरंचसं साईटसीइंग एअर कंडिशन्ड गाडीमधनं फिरत असतो, एअर कंडिशन मॉल्स असतात, त्यामुळे उन्हाळा तेवढा जाणवत नाही. बरं, ज्यावेळी आपण बीचवर जातो किंवा आणखी कुठे जातो त्या ठिकाणी तुम्हाला ती वारा खूप असतो त्यामुळे तो उन्हाळा जाणवत नाही. बरं, तुम्ही बऱ्याचदा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करत असता त्यामुळे तो उन्हाळा जाणवत नाही. त्याच्यामुळे उन्हाळा असून सुद्धा जास्तीत जास्त संख्येने पर्यटक आकर्षित करणारं हे एक थायलंड हे डेस्टिनेशन आहे किंवा सिंगापूर हे डेस्टिनेशन आहे. पण तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. त्यासाठी म्हणजे स्प्रिंकलर्स असतात, त्याच्यामुळे तुम्हाला उन्हाळा जाणवणार नाही ह्याची काळजी त्यांनी घेतलेली असते. अनेक मॉल्सच्या रूफटॉपवर वगैरे सुद्धा अशा स्प्रिंकलर्सची योजना केलेली आहे. खूप ठिकाणी केलेली आहे. म्हणजे त्या बाबतीत त्यांना मानायला हवं. अगदी खरं आहे. आणि कसं असतं की ह्या कंट्रीजमध्ये जाताना तुम्हाला गरम कपड्यांचं ओझं नाही खूप घेऊन जावं असं लागतं. हे फार महत्त्वाचं. हां, म्हणजे युरोप किंवा अमेरिकेत जर आपण त्या सीझनला जाणार असू तर आपल्याला गरम कपडे सोबत ठेवावे लागतात आणि आपण तेवढे यूज टू नसतो त्या गरम कपड्यांना. त्यामुळे ते एक ओढणं वाटतं आपल्याला, म्हणजे खूपच लोड होऊन जातो आपण. तर इथे ते नाही आहे. इथे तुम्ही अगदी कॅज्युअल कपड्यांमध्ये राहू शकता. म्हणजे तो बरमुडा म्हणतात तो किंवा शॉर्ट्सवर किंवा अशा खूप छान कॅज्युअल ह्याच्यात तुम्ही राहू शकता आणि पर्यटनाचा किंवा हॉलिडेचा खरा आनंद या ठिकाणी मिळवू शकता. किती सुंदर सुंदर गोष्टी कळत आहेत. म्हणजे एखादी आजीसुद्धा आपल्याला जीन्स आणि बरमुडामध्ये अगदी कम्फर्टेबल फील करत इकडे तिकडे हिंडवू शकते नाही का? एकदम. आणि मी तर म्हणते आजीने ते करावंच. आम्ही वुमन स्पेशल टूरला करायलाच लावतो. आज्यांनाही आम्ही नऊवारी साडीच्या ऐवजी जीन्स घालायला लावली आणि स्कर्ट घालायला लावलाय आणि रॅम्प वॉक पण करायला लावली, तेही मला माहिती आहे. आणि आता एक अगदी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खरेदीचा, कारण त्याशिवाय आपल्या पर्यटनाची संकल्पना पूर्ण होत नाही. मग आता या देशामध्ये वीणा जर खरेदी करायची असेल तर कोणकोणत्या पदार्थांची, कोणकोणत्या वस्तूंची करावी? मुळामध्ये सिंगापूर म्हटलं की इलेक्ट्रॉनिक आयटेम्स, आणि मग ते तिथं स्वस्त खऱ्या अर्थाने मिळतात का भारतापेक्षा, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी खरेदी केल्यानंतर त्या वस्तू भारतात आणताना कस्टम्सचे काही नियम आहेत का, काही निर्बंध आहेत का, त्याबद्दलसुद्धा आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल.
शॉपिंग म्हटलं की प्रत्येक सहलीचा जो गाभा म्हणता येईल तसंच असतं ते. म्हणजे कितीही पर्यटकांनी म्हटलं नाही नाही आम्हाला काही शॉपिंग करायचं नाही तरी करायचं होतच ते. असतं, किंवा मिस्टरांना करायचं नसतं, मिसेसना करायचं असतं. हो. आणि शॉपिंगला टाईम दिल्याशिवाय सहल यशस्वीरित्या पूर्ण होत नाही हे ठरलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सहलीत शॉपिंगला वेळ दिला जातो. आता ह्या 4ही देशामध्ये पिन टू एलिफंट जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. बरं. थायलंड म्हटलं तर मेनली लोक जास्त खरेदी करतात ती कपड्यांची. वेगवेगळ्या तऱ्हेतऱ्हेच्या फॅशन्स, पर्सेस, हे ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यामुळे जास्त करून लोक ही जी कपड्यांची खरेदी आहे किंवा ॲक्सेसरीजची खरेदी आहे ही थायलंडमध्ये जास्त करतात. बरं. सिंगापूरमध्ये एक कसं देशाच्यावर जे एक काहीतरी आवरण चढलेलं असतं तसं आहे की सिंगापूरमध्ये सगळं जेन्युइन असतं. आणि त्याच्यामुळे लोक जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक्सची खरेदी ही सिंगापूरमध्ये करतात. पण आणि स्वस्त असतं का? स्वस्त असं तसं काही राहिलेलं नाही आहे आत्ता. साधारणपणे त्याच किमतीत किंवा त्याच्यापेक्षा थोड्याशा कमी किमतीत हे तुम्हाला तिथे मिळू शकतं. पण लोकांना एक सोस असतो असं म्हणता येईल की मी टी व्ही माझा सिंगापूरहून आणला किंवा मी अमुक एक वस्तू किंवा हा मोबाईल मी सिंगापूरहून आणला हे सांगण्यात काय एक वेगळ्या तऱ्हेचं आनंद म्हणता येईल, हां थ्रिल म्हणता येईल, ते त्यांना वाटतं. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स सिंगापूरहून आणण्याकडे बराचसा भर असतो. आणि छोटे छोटे सोवेनियर आयटम्स हे बऱ्याचदा लोक सिंगापूरहून घेतात. बरं. हाँगकाँग किंवा मलेशियामध्ये सुद्धा शॉपिंग म्हणजे मलेशियाने आता शॉपिंग कंट्री म्हणून सुद्धा स्वतःला प्रमोट करायला घेतलं आहे. क्या बात आहे. कारण सिंगापूरकडे लोक शॉपिंगच्या दृष्टीने बघतात, थायलंडकडे लोक शॉपिंगच्या दृष्टीने बघतात, लगेच मग आम्ही हे काय? अलर्ट झाले मग आम्ही का नाही. सो आता ते शॉपिंगच्या दृष्टीने स्वतःला प्रमोट करताय. हाँगकाँगमध्ये शॉपिंग आहेच, मी मगाशी म्हटलं तसं शेंजनमध्ये खूप चांगल्या तऱ्हेने ब्रँडेडची कॉपी तुम्हाला अगदी कमी पैशात मिळू शकते. सो या सगळ्या गोष्टी ह्या 4ही देशांमध्ये उपलब्ध आहेत. आपण फक्त काय करायचं असतं म्हणजे पर्यटकांच्या दृष्टीने मला सांगावं असं वाटतं की आपल्याला काय घ्यायचं आहे ह्याची एक लिस्ट मात्र तयार करून ठेवायला पाहिजे. नाहीतर खूपदा त्या शॉपिंग मॉलमध्ये वेड्यासारखं फिरायला होतं, पाय दमतात आणि जी गोष्टी हवी असतात त्या आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे एकदा आपली लिस्ट केलेली असली की त्या विभागात जाऊन ती खरेदी करायची आणि बाहेर पडायचं. कारण तसं म्हटलं तर लिमिटेड टाईम असतो शॉपिंगसाठी. तुम्हाला दिवस मिळत नाही कारण शेवटी ती टूर असते. त्याच्यात प्रत्येक गोष्टीसाठी वेळ अलॉट केलेला असतो आणि तो आपल्याला पाळायचा असतो. म्हणजे ती वेळ पाळायची असते आपल्याला आणि त्याच्यामुळे लिस्ट करणं हे महत्त्वाचं आहे. दुसरं आणखी शॉपिंगच्या बाबतीत मला सगळ्यांना सांगावं असं वाटेल की शॉपिंगमध्ये बऱ्याचदा मी पर्यटकांना असं बघते की एकमेकांना शोधण्यामध्ये खूप वेळ जातो. कारण तुम्ही कुठेतरी एक वेगळ्या काउंटरवर जाता, तुमच्याबरोबर जर समजा मुलगी असेल तर ती वेगळ्या काउंटरवर जाते, पतिदेव आणि तिसरीकडे. हां पतिदेव आणखी तिसरीकडे जातात. तर काय करायचं, आधीच सगळ्यांनी एकमेकांना सांगून टाकायचं की बाबा आपण जर कुठे हरवलं तर या मीटिंग पॉईंटला येऊन भेटायचं, एकमेकांना शोधण्यात वेळ घालवायचा नाही. कारण बऱ्याचदा पॅनिक व्हायला होतं. आणि दुसरं म्हणजे कारण आता एकमेकांना शोधायचं नाही आणि पैसे जर फक्त आईकडे असतील किंवा फक्त बाबांकडे असतील तर खरेदी केल्यानंतर पैसे देणार कोण. त्याच्यामुळे शॉपिंगला जाताना प्रत्येकाने ते पैसे डिवाईड करून ठेवायला पाहिजेत. मला जेवढं शॉपिंग करायचं तेवढे पैसे माझ्याजवळ असले की मी तुमच्यावर अवलंबून राहत नाही. मग तुम्ही समजा कारण शॉपिंगमध्ये माणसं एकमेकांची साथ सोडतात, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो. त्याच्यामुळे एवढी जर प्रिकॉशन घेतली तर ते शॉपिंग पॅनिक न बनता आनंदाचं होतं आणि मग तुम्हाला हवं त्या गोष्टी तुम्ही घेऊन येऊ शकता. मग आता त्या प्रश्नाचा दुसरा भाग की मी घेतला तिकडनं टी व्ही, पण इकडे आणल्यानंतर कस्टम्सचे काही नियम किंवा निर्बंध आहेत का? निश्चितपणे आहेत. तुम्हाला हवं तेवढं हव्या तितक्या गोष्टी नाही आणू शकत. मग तुम्ही साधारण 35,000 इंडियन रुपीजच्या इक्विव्हॅलंट इथून पर पर्सन 35,000 रुपयांपर्यंतच्या वस्तू आणू शकता ज्याच्यावर ड्युटी लागत नाही. पण ज्या गोष्टी ह्याच्यापेक्षा जास्त किमतीच्या आहेत त्या आल्यानंतर तुम्हाला डिक्लेअर कराव्या लागतात आणि त्याच्यावर तुम्हाला ड्युटी भरावी लागते. तर हा नियम एक लक्षात ठेवला पाहिजे. नंतर बऱ्याच जणांचं असतं की लिकर आणली तर काय आहे, तर पर पर्सन 2 बाटल्या तुम्ही घेऊ शकता. सो त्या तुम्ही आणू शकता. किंवा सिगरेटचं प्रत्येक देशाचं वेगळं आहे की काही जण म्हणतात 200 सिगरेट्सच आणू शकता, पॅकेट आणू शकता, अशा तऱ्हेचं. हे नियम जे आहेत हे आमचा जो टूर मॅनेजर असतो हा तुम्हाला त्या त्या देशाचे नियम त्या त्यावेळी सांगतो. कारण आपण एका वेळी अनेक देशांना भेट देत असतो आणि नियम सगळ्यांचे सारखे नाही आहेत. म्हणजे सिंगापूरमध्ये जाताना च्युइंगम बॅन आहे. च्युइंगम खायला परमिशन नाही आहे कारण माणसं ती वेगवेगळ्या ठिकाणी चिकटवून ठेवतात, हे करतात, त्यामुळे त्यांनी च्युइंगमच बॅन केली. सो अशा गोष्टी ह्या सगळ्या सूचना ह्या
टूर मॅनेजर तुम्हाला देत असतो. आणि दुसरं म्हणजे हा टूर मॅनेजर तुमच्याबरोबर, कारण बऱ्याच जणांची ही पहिली टूर असते, त्याच्यामुळे तो टूर मॅनेजर तुमच्याबरोबर मुंबई ते मुंबई किंवा हल्ली पुणे टू पुणे सुद्धा आम्ही टूर्स सुरू केलेले आहेत. हा तर फार छान आहे. हां, म्हणजे जिथे जिथे आम्हाला ॲक्सेसिबिलिटी मिळते, जिथे फ्लाईट्सचे ऑप्शन्स आहेत, तिथे आम्ही त्या टूर्स सुरू करतो. सो मुंबई ते मुंबई किंवा पुणे टू पुणे जशी टूर असेल त्याप्रमाणे हा टूर मॅनेजर तुमच्याबरोबर सतत असतो.